घनश्याम पाटील आणि गिरीश पाटील हे सर्व जोडी मैदानामध्ये. तर गोलंदाजीला सुरुवात करेल गोलंदाज नवनाथ मोकले भावली बी संघाकडून. जेशे संघटनेचा जर विचार केला तर जेशे संघटनेचा पहिला चषक देखील भावले बी संघाने पटकावला होता आणि जेशे संघटनेमध्ये पहिलं अर्धशतक सूरज केनेच्या नावे आपल्याला पाहायला मिळते. नवनाथ मुकले गोलंदाजी ट्रॅकवर. इथे मात्र ऑन साइडला चेंडू ट्रॅव्हल होतोय स्क्वेअर ऑफ द विकेट. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि चेंडू निघून जाते सीमा पार चौकार. पहिला चेंडू पहिला चौकार फलंदाज घनश्याम पाटीलच्या बॅट मधून. यावेळी मात्र फटका फसलेला आहे. बेस्ट टाइम फटका यशस्वी चेंडू खाली आणि विकेटचं पतन. पहिला फलंदाज बाद वडून. पहिला फलंदाज बाद होऊन वेलमध्ये परतताना घनश्याम पाटील ज्याने चौकारीने आपलं अकाउंट ओपन केलं होतं मध्ये त्या खेळीचं रूपांतर त्याला मोठ्या खेळीमध्ये करता आलेलं नाही आणि पहिला फलंदाज बाद होऊन डॉगरच्या आसऱ्याला. पहिला फलंदाज फॉल ऑफ विकेट्स गडी बाद होण्याचा क्रम जर बघितला तर 4 या दोषांवर पहिला फलंदाज तंबूच्या आसऱ्याला. नवीन बॅटर धीरज धुमाले आता मात्र वन डाऊन पोझिशनला खेळण्यासाठी आलेला आहे. इथे मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. इम्प्रोज फटका. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. बॅट कट दर्शवतात. मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये आपण सुनील म्हात्रे सर पाहतोय तर स्क्वेअर पंच आपल्याला भाऊ पाटील सर पाहायला मिळत आहेत. पियुष नक्कीच याला दाखवलं जाते खूप खुश आहे आणि याच खेळाडूचा मी उल्लेख केला तर VPL स्पर्धेमध्ये सर्वात महागडा खेळाडू हा विकला गेला होता. तब्बल सर्वच संघाने त्याच्यावर बोली लावली होती. संख्या 5 दुसरा फलंदाज इथे बाद होताना आपण पाहतोय स्थिर आहे. धावसंख्या दोन्ही सलामीचे फलंदाज बाद होऊन पॅलमध्ये परतताना थोडीशी बिकट स्थिती सध्या आपण पाहतोय सोनाई वडनगर संघाची. कारण 2 फलंदाज बाद झाले आहेत आणि दोन्ही सलामीचे फलंदाज बाद होऊन पॅलमध्ये परतलेले आहेत. इथे मात्र चांगला चेंडू पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी नवनाथ मुकणे करताना आपण पाहतोय. धावसंख्या स्थिर आपल्याकडे 5 धावा. आदित्य चॅम्पियन भावाले बी विपक्षीय सोनाई वडनगर या 2 संघामधील हा सामना आपण पाहतोय. यावेळी दिशा भरकटली डाऊन द लेग स्टंप. संघाची धावसंख्या सिंगलने वाढते. धावपलीकडे 6 धावा. पुन्हा एकदा चांगला चेंडू आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. निर्धाव चेंडूने या षटकाची समाप्ती झालेली आहे. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर सोनाई वडनगर संघाची धावसंख्या धावपलीकडे 2-6. नेक्स्ट मॅच पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल अर्धव इंटरप्राइजेस खारबा विरुद्ध नियारा 11 वेले या 2 संघामध्ये. तर दोन्ही संघाने कमन टॉस साठी पूर्णपणे तयारीत राहायचं आहे.
त्यानंतर सामना या सामन्यात विजय संघ विपक्ष जगदेव स्मृती हवी देवे आणि त्यामधील विजय संघ चौथ्यावर मानकुली संघाशी लढताना आपल्याला पाहायला मिळेल. कालचा दिवस जर्मन पिंपळ संघाने गाजवला होता. अंतिम फेरीमध्ये फायनलमध्ये धडक मारणारा पहिला संघ जर्मन पिंपळा संघ आपल्याला पाहायला मिळाला होता. पहिला सेमीफायनल सामना जो झाला होता सायंकाळी 17 मध्ये, त्या सामन्यामध्ये जयदुर्गा सुरे बी संघाला पराभूत केलं होतं जर्मन पिंपळा संघाने. पहिल्या षटकी समाप्तीनंतर धावसंख्या 6-2 फलंदाज बाद झालेले आहेत. आणि आता मध्ये दुसरं षटक करण्याची जबाबदारी गोलंदाज योगेश भालेकर याच्याकडे सोपवण्यात आलेले आहे. पहिला चेंडू अँगल क्रिएट करताना आपण पाहतोय. पहिला चेंडू निधाव चेंडू. योगेश भालेकर गोलंदाजी ट्रॅकवर व्यापीठायचं इन करून वळताना. इथे मात्र विकेट टू विकेट हा चेंडू होता. फटका चांगला आहे. 2 धाव फलंदाज पूर्ण करतात आणि 2 धावने संघाच्या धावफलकामध्ये बदल होते. धावसंख्या 2 ने वाढते. धावफलकावर वडनगर संघाची धावसंख्या 2 ने वाढून होते ती धावफलकावर 8 धावा. हेलिकॉप्टर मिनी हेलिकॉप्टर आपण पाहतोय आणि पुन्हा एकदा दुसरी धाव अतिशय वेगाने पूर्ण करतात फलंदाज. चांगली रणनीतीतून विकेट. मोठे फटके येत नाहीत आणि या दुहेरी धावांना भर देताना सध्या वडनगर संघ आपल्याला पाहायला मिळतोय. क्रिकेटच्या लाईफ लाईनचा वापर इथे केला जातोय सोनोई वडनगर संघाकडून. दुसरं षटक मार्गस्थ योगेश भालेकर दुसरं षटकात आलतोय. इथं मात्र वाईड ऑर्कर चेंडू होता. कार्पेटचे सारे चेंडूला टोलला आहे. कव्हर रिझनमध्ये चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. मात्र 2 धावा घेण्यापासून पुन्हा एकदा रोखू शकले नाही फलंदाजांना. 3 चेंडूमध्ये 2-2 धावा इथे पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्या 2 ने पुन्हा एकदा वाढेल धावफलकावर 12 धावा. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल अर्जुन एंटरप्राइजेस खारबाव आणि नियर 11 वेले. दोन्ही संघनायक आपण टॉस बॉक्स मध्ये रिपोर्ट करायचं आहे. खारबाव संघाचा संघनायक आणि वेले संघाचा संघनायक. यावेळी चेंडूला भिरकून देण्याचा प्रयत्न. बेस्टाईम फटका. दुरून शतक्षी चेंडू झेपावतोय. सुरेख झेल. कॅच ऑफ द मॅच नवनाथ मुकणे इथे झेल पकडतो आणि फलंदाज बाद वडनगर संघाचा तिसरा. तीन फलंदाज बाद होऊन पहिल्यामध्ये परतलेला. धावसंख्या स्थिर. धावफलकावर 12 धावा. गडी बाद होण्याचा क्रम जर बघितला तर पहिला फलंदाज 4 या धावसंख्येवर, दुसरा फलंदाज 5 या धावसंख्येवर आणि तिसरा फलंदाज नुकताच 12 या धावसंख्येवर बाद झालेला आहे. फॉल ऑफ विकेट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. फील्डमध्ये परिवर्तन केले जाते. हरेश पाटील आणि देवेश पाटील यांचं ते आगमन झालेलं आहे. दोघांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. केडीएल लॉजिस्टिकचे या सर्व देवेश पाटील वेलकम. आपलं हार्दिक स्वागत आहे. नेक्स्ट मॅच आपण पाहणार होतो अर्जुन एंटरप्राइजेस खारबाव आणि नियर 11 वेले या दोन संघामध्ये. दोन्ही संघ संघनायक आपण टॉस बॉक्स मध्ये
येऊन थांबायचं आहे, कारण या षटकाची समाप्ती नंतर लगेच टॉस बॉक्समध्ये टॉस केला जाईल. 2 षटकांची समाप्ती झाली. 2 षटकाची समाप्ती धावसंख्या 12. नवनाथ मुकडे यांनी या पहिल्या षटकामध्ये 6 धाव खर्च केले होते, 2 विकेट प्राप्त केले होते. आणि या दुसरं षटक योगेश बालेकरने हाताळलं होतं, ज्या षटकामध्ये त्याने 6 धाव खर्च करून 2 विकेट प्राप्त केले होते. सूरज केने गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. तिसरं आणि शेवटचं षटक सूरज केने हाताळण्यासाठी आलेलं आहे. तर सामनाकर फलंदाज बादल पाटील. प्लेयर मेस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडूने बॅटमध्ये संपर्क नाही. हा चांगला चेंडू पाहायला मिळतोय सूरज केने. निर्धाव चेंडूने आपल्या षटकाची सुरुवात करतोय. तिसरं षटक प्रगतीपथावर आपण बघतोय. तिसरं आणि शेवटचं षटक मार्गस्थ आहे. 3 षटकांचा सामना आपण बघतोय. सध्या खेळणारे संघ सुनोई वडुनगर विपक्ष आदित्य चॅम्पियन भावले बी. याला चेंडूला फोर्स केलेला आहे आणि चेंडू निघून जातोय. या मेडिकल चेंडू सीमा पर षटकार. धावसंख्या 18. शेवटचे षटक मार्गस्थ असताना शेवटचे षटक आणि शेवटच्या षटकामध्ये शेवटचे 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. यानंतर आपण टॉस कडे देखील वळणार आहोत. वेली विपक्षी खारबाव या 2 संघांमधील नेक्स्ट मॅच. लॉर्ड फुलटा चेंडू आहे. या चेंडूला मेडिकल क्षेत्रामध्ये खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू फील करून फेकी करेल तोपर्यंत 2 धाव फलंदाज पूर्ण करतात. चांगली रनिंग पिढीतून विकेट आपल्याला पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांमध्ये. आणि 2 धावेने या वडुनगर संघाची धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या 20 वर पोहोचते. आपण सामना पाहतोय आदित्य चॅम्पियन भावले बी विरुद्ध सोनाई वडुनगर या 2 संघांमध्ये. तिसरा आणि शेवटचे षटक मार्गस्थ आहे. सूरज केने शेवटचे षटक हाताळलंय भावले बी संघाकडून. यावेळी मात्र इनसाइड आउट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि इथे या 2 धाव फलंदाज पूर्ण करतायत. या 2 धावांनी संघाची धावसंख्या डबल टू 22 धावा. टॉस साठी खारबाव संघानिक आलेला आहे. वेली संघानिक आपण देखील टॉस साठी या. संघनायक पियुष पाटील. उलटा चेंडू होता. लॉंग अँड रिझर्व मध्ये चेंडू खेळलेला आहे. फक्त 1 धाव फलंदाज पूर्ण करतील. एका धावपेक्षा एक नाही. धावसंख्या सिंगलने 23-23. निर्धारित 3 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. 3 षटकांमध्ये प्रथम फलंदाजी करताना सुनोई वडुनगर संघाने धावपले धावा जगवल्या त्या 23 आणि 24 धावांचं आव्हान आदित्य चॅम्पियन भावले बी संघासमोर ठेवले गेलेले आहे. तर बोलू आपण टॉस कडे. टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जाईल.
उमेश पाटील आपल्याला इन्व्हाइट करत आहेत. सचिन पाटील आपण जिथे कुठे असाल आपण व्याप राजूया आपल्या या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. तर टॉस कडे आपण बोलूया. टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जाईल. खेळणारे संघ आपण पाहणार आहोत वेली विपक्ष खारबाव या दोन संघांमधील पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल आणि हा सामना देखील प्रत्येकी 3-3 षटकांचा असणार आहे. योगेश पाटील आणि हरीश पाटील साहेबांच्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. कॉरो 11 टॉस बॉक्स आपण पाहतोय. समाजसेवक दापोडे प्रतीश विलास पाटील साहेबांना देखील विनंती असेल की आपण देखील टॉस बॉक्स मध्ये या. तर टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जाईल. 3 षटकांचा सामना. वेली विपक्षी खारबाव संघाचा संघाने कॉल करेल. दापोडे बी कॉल होता मात्र टॉस वेली संघाच्या संघाने जिंकले. तिन्ही मान्यवरांना विनंती असेल की पण व्यापीठाची सोहळ व्हायची. आपण वेळ कमी असल्यामुळे फक्त निर्णय जाणून घेण्यावर बॉबी टॉस आपण जिंकले. 3 षटकांचा सामना आहे. काय निर्णय असेल? शत्रुक्षण स्वीकारले. आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. खारबाव संघाने एक आपल्या संघाला देखील हार्दिक शुभेच्छा. तर मित्रांनो बोलूया आपण स्वागत सत्काराकडे. दापोडे गावचे युवा समाजसेवक प्रतीश पाटील साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांचा यथोचित सन्मानित केला जाईल. भावेश पाटीलांना विनंती असेल की आपण आपले शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे. प्रतीश पाटील ज्यांचं नुकतंच इथे आगमन झालेलं आहे व्यापीठ आहे जोराने त्यांचा यथोचित सन्मान भावेश पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे केला जातोय. हे आपण पाहू शकता. शॉल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जाते. आव्हान आहे ते 24 धावांचं आणि 24 लक्ष्याचं पाठलागांसाठी दुरीत सलामीचे बॅटर मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सूरज केने विथ योगेश भालेकर. स्थापित सलामीची जोडी आदित्य चॅम्पियन भावाली बी संघाकडून मैदानामध्ये पाहायला मिळते. भावली बी संघाच्या धावप्लेंगमध्ये पहिल्या षटक समाप्तीनंतर 2 धावा ऍड केल्या जातील कारण वडवणूकर संघाला पेनल्टी दिली गेलेली आहे 2 धावांची. सलामीची जोडी मैदानामध्ये आलेली आहे ती सूरज केने पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज झालाय. पहिला चेंडू पायचीचा अपील आणि पंचांनी स्वीकारलेला आहे. पहिला फलंदाज बाद होतोय 0 सूरज केनी. गिरीश पाटील यांनी दाखवलं की पहिल्याच चेंडूवर विकेट प्राप्त केले. सूरज केनेचं मोठा फलंदाज इथे बाद करण्यामध्ये यश मिळाले आहे गिरीश पाटील याला. नवीन बॅटर वेदांत गुलवी. विजयाचं लक्ष आहे ते 18 चेंडू आणि 24 धावांचं. पहिले षटक समाप्तीनंतर आपण पॅनलच्या 2 धावे ॲड करणार आहोत. आदित्य चॅम्पियन भावाले बी संघाकडे.
धावसंख्या 23 झालेल्या आहेत. 24 धावांचं आव्हान आहे. दुसरा चेंडू घेऊन गिरीश पाटील. आता मात्र लेग साईडला चेंडू होता, मात्र बॅटची इनर एज फाईन लेगला चेंडू पकडलेला आहे, तिथे अडवलेला आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकते ती 1-1. आदित्य चॅम्पियन भावाली बी हा संघ खेळतोय. सोनाई वडूनगर संघाने 3 षटका अखेरीस धावसंख्या जमा केल्या ते 23. पहिले षटक नवनाथ मुखनेचं चांगलं झालं होतं. 6 धावा 2 गडी बाद. नंतर योगेश भालेकर 6 धावा 2 गडी बाद. नंतर सूरज केने याने फक्त 11 धावा खर्च केल्या होत्या. त्याच्या पावलावर पाऊल टाकून गिरीश पाटील चांगला गोल टाकतोय. आतापर्यंत 2 चेंडू फेकले आहेत, फक्त 1 धाव खर्च केला आणि मोठा फटका बसला आहे तो आदित्य चॅम्पियन भावल बी संघाला सूरज केनीच्या नावावर. पुढचा चेंडू आता मात्र रिव्हर्स मारे नादात तिथे बीट झाले. तिथे चेंडू पडल्यानंतर आतमध्ये आला होता. नक्कीच दापोडे गावातील जे ज्येष्ठ नागरिक आहेत, अजय माजी समाजसेवक, अजय माजी सरपंच, अजय माजी उपसरपंच, अजय माजी सदस्य आणि अजय माजी खेळाडू, सर्वांना विनंती असेल की आपण समोरात प्रेक्षकामध्ये आपण आहात. आपणास विनंती आहे, आपल्याला आमंत्रित केलं जाते की ही स्पर्धा आपली आहे. आपण व्यायापीठावर येऊन आमच्या व्यायापीठाची शोभा वाढवायची आहे. आपल्या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम आपलं असणार आहे. आपणास पुन्हा एकदा विनंती केली जाते की आपण आमच्या व्यायापीठावर या. आपल्या सरपंच उपसरपंच चषकामध्ये वीर तानाजी क्रीडामंडळ दापोडे आयोजित या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. बॅक टू बॅक दुसरा चेंडू डॉट करतोय गिरीश पाटील योगेश भालेकरला. असे जर चेंडू डॉट केले तर हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत बघायला मिळेल प्रेक्षकांना. गिरीश पाटील 10 ते 12 पावलांचा रनअप योगेश. आता मात्र लेग साईडला मारला फटका, तिथे क्षेत्ररक्षण तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण, फेकी चांगली झालेलं आहे. मात्र 2 धावा. आता मात्र बघायचं फलंदाज बाद झालाय तिथे. पण स्पर्धा नक्कीच मित्रांनो आपण पाहतो विद्यमान उपसरपंच दत्त दशरथ पाटील साहेब देखील प्रेक्षकामध्ये आहेत. आणि त्यांना देखील विनंती असेल की आपण आमच्या व्यायापीठावर आपल्या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतात सरपंच उपसरपंच चषक आणि विद्यमान उपसरपंच सध्या आमच्या समोर प्रेक्षकामध्ये आहेत. त्यांना विनंती असेल की आपण व्यायापीठावर आपल्या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. 18 मध्ये 24 धावा असताना इथे फक्त 5 चेंडू टाकून झाले गिरीश पाटील यांनी. फक्त 2 धावा खर्च केल्या आणि 2 फलंदाज बाद केले, सूरज केने आणि वेदांत गुलवी. योगेश भालेकर शेवटचा चेंडू खेळण्यासाठी रिव्हर्स शॉट मारला फटका गॅपमध्ये आणि चेंडू सरकतोय सीमा पार 4 धावांसाठी. हा चौकार. बघा धावा खर्च केल्या 6 आणि पॅनलीच्या 2 पकडल्या. धावसंख्या झाल्या 8. 2 बाद 8. अजून विजयासाठी 12 चेंडू आणि 16 धावांची गरज. जर या शेवटच्या चेंडूवर जर चौकार आला नसता तर दबाव आला असता इथे आदित्य चॅम्पियन भावाल बी संघाकडे. कारण 2 मोठे फलंदाज बाद झाले, सूरज केने आणि वेदांत गुलवी. अजून मैदानामध्ये योगेश भालेकर आणि नवनाथ मुखने. तसेच आपण बघितलं सोनाई वडूनगर संघाकडून गोलंदाजमध्ये धीरज धुमाले आहे, घनश्याम पाटील आहे. चांगले अनुभव गोलंदाज आहेत. मी आत्ताच उल्लेख केला होता घनश्याम पाटील आणि धीरज धुमाले. लगेच घनश्यामला पाटील इथे आलेला आहे गोलंदाजी करण्यासाठी. 12 मध्ये 18 रोखायचे आहेत. 12 मध्ये 16 रोखायचे आहेत, कारण फायनलच्या 2 धावा आपण ॲड केलेल्या आहेत.
नवनाथ मुकणे याने ज्या 6 धावा खर्च केल्या होत्या पहिल्या षटकामध्ये जेव्हा बॅटिंग करत होता सोनाई वडूनगर, त्याचप्रमाणे इथे गिरीश पाटील यांनी सुद्धा 6 धावा खर्च केलेल्या आहेत. मात्र 2 फलंदाज बाद केल्या 1 रनआउटच्या स्वरूपात. उर्वरित 12 चेंडू आणि 16 धावांची गरज. घनश्याम अनुभवी गोलंदाज आहे सोनाई वडूनगर संघाकडून खेळताना. 15 ते 14 पावलांचा रनअप आहे त्यांचं. आणि नवीन फलंदाज नवनाथ मुकणे स्ट्राईकवर येतो. पहिला चेंडू आणि मोठा फटका आणि चेंडू जाईल सीमापार. षटकार. पहिलं षटक चालू होतं असं वाटलं होतं की सोनोई वडूनगर कमबॅक करेल, पण दुसऱ्या षटक पहिल्या चेंडूवर षटकार मारल्यानंतर आदित्य चौबे भावले बी हा संघ वर्चस्व ठरलेला आहे. आणि बॅक टू बॅक दुसरा षटकार नवनाथ मुकणेच्या बॅटमधून. पहिल्या षटकाचा आपण विचार केला तर 6 धावा खर्च केल्या होत्या असं वाटलं होतं. प्रेक्षकांना पण सुद्धा वाटलं होतं की शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना जाईल, परंतु नवनाथ मुकणे आला, बॅक टू बॅक 2 षटकार मारतोय. आता मात्र झेल होणे शक्यता बघायचं. कुठलाही क्षेत्ररक्षण तिथे गेला नाही झेल घेण्यासाठी. मात्र 1 धाव पूर्ण. धावसंख्या 1 ने पुढे सरकते 21. अजून विजयाचं लक्ष 9 मध्ये 3. दरम्यान आगमन होतंय या स्पर्धेमध्ये. नक्कीच ही स्पर्धा ज्यांच्या नावाने खरं तर आयोजित केली गेली आहे. विकी चंद्रकांत पाटील साहेब, प्रथम नागरिक दापोडे, विद्यमान सरपंच आणि त्यांच्या समेत मंदेश पाटील साहेबांचं देखील आगमन होत आहे. या दोघांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. फुलटॉस चेंडू ऑफ साईडला मारला फटका गॅपमध्ये आहे आणि चेंडू सरकतोय सीमापार आणि विजय प्राप्त करतोय तो आदित्य चॅम्पियन भावाल बी हा संघ.